रोज उठून कुणी ना कुणी पैसे मागायला येत असतात. त्यात या उंटावाल्याला म्हणलं, भाऊ काय रे, तो म्हणे 10 एक रुपये दे, मी वर्षातून एकदाच येत असतो. त्याला म्हणलं, अरे काम करून पैसे कमवायचे, असं मागायचं नाही इकडं तिकडं. फेरीवरून घरी आलो, पहिलं गाडी धुवायचं मनावर घेतलं. मला कुठं बाहेर कार्यक्रमाला जायचं असलं की त्यामुळे मी गाडीची लई काळजी घेतो, एकदम साफसूफ करून ठेवत असतो. संध्याकाळी ड्युटीला जायचं होतं त्यामुळे गाडी पहिली धुवून घेतली. कार्यक्रमाला जायचं म्हणजे सोपं काम नाही राहत, घरचं काहीतरी काम करावं लागत, त्यामुळे डायरेक्ट अंगणात पाणी मारून घेतलं. कार्यक्रमाला पोहोचलो नाही तर लगेच त्यांनी ड्युटी पेटून आणि माझ्या हातात दिली. म्हणलं चला आता पटकन ड्युटी घेऊन जाऊ, ड्युट्या घेऊन येऊ म्हणजे लवकर जेवायला भेटेल. एवढ्या पोरांच्या अंगात सुद्धा लय मुंगळा राहतो. ते आता बघायला भेटलं, डायरेक्ट ड्युटी घ्यायची म्हणजे मला, मी ड्युटी घेऊन जाणार आहे. म्हणलं तुला अजून चटका माहित नाही, त्याच्यामुळे तो अंगात लय मुंगळा वळवळ करून राहिला. एकतरी हे पोरं ड्युट्यांमध्ये जास्त तेल टाकून जाळ वाढीत होते. म्हणलं जर केस उरपळले नाही एखाद्याचे डायरेक्ट लग्नामध्ये टक्कल करून जावं लागल. जिच्या लग्नाच्या ड्युट्या नवरीबाईचं आरती करायचं काम चाललं होतं ना, आमचे काका ते म्हणते आवरा लवकर जेवायला जायचं आपल्याला. मला नाचायचं म्हणलं का लय भारी वाटतं. एक तर पोरांच्या आयुष्यात आनंद घेण्याचं क्षण म्हणजे फक्त नाचणे, त्यामुळे मला लहान भावांना म्हणलं चला आपण नाच ड्युट्यांचे देवबिव एकदम भारी नाचून घेऊ. माझं एक तर पहिल्या पंक्तीला जेवायला बसायचं नियोजन होतं, पण तसं काही झालंच नाही. काका त्यांनी मला पाहिलं असतं तर डायरेक्ट कमरात लादबीत घातली असते. त्यांना म्हणलं थांबा आता तुम्हाला भातबीत काढता येणार नाही, पातेल्यामधून मी माझ्या हाताने काढून देतो व्यवस्थित. घरातला कार्यक्रम असल्यामुळे शेवटच्या पंक्तीपर्यंत जेवता येणार नव्हतं. काका त्यांना म्हणलं तुम्ही वाढायचं काम करा, मी तुम्हाला भात काढून देतो म्हणजे माझा वाढायचा ताण वाचल. घरच्या कार्यक्रमात मित्र यायला असले की एकदम भारी वाटतं. आणि त्यांना म्हणलं अरे तुम्ही वाढायला घ्यायचं सोडून तुम्ही जेवायला बसले, ते म्हणजे आता आम्ही जेवण करून घेतो मग वाढायचं पाहून. अजून तर पुढच्या कार्यक्रमांना लय मजा येणार आहे. हळदीला लागणारा सगळी फॅमिली मित्र परिवार असणार आहे, त्यामुळे तुम्ही लगेच फॉलो करून टाका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि लगेच शेअर करून टाका.